तर हे सगळं म्हणजे आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणं, आपल्या ज्या मैत्रीची भावना होती शाळेमध्ये शिकताना, ती मैत्रीच्या भावनेला एक उजाळा देण्याचं काम आज या स्नेहमेळाव्यातून आपण करू शकतो. तर मला कविता गाणे लिहिण्याचा एक छंद आहे. तर मी मैत्रीवरील कविता लिहिलेली आहे, ती तुमच्यासमोर सादर करतो. कारण शाळेमध्ये प्रत्येक जण प्रत्येकाचा मित्र नसतो, पण प्रत्येकाचा एक तरी मित्र असतो. शाळेमध्ये प्रत्येक जण मित्र नसतो, पण प्रत्येकाचा एक तरी मित्र असतो. तर ते मैत्री म्हणजे काय? आयुष्याच्या पुस्तकातील पहिलं पान म्हणजे मैत्री. आयुष्याच्या वाटेवरचा दिशादर्शक दिवा म्हणजे मैत्री. सत्याची बाजू घेणारा जिवलग सखा म्हणजे मैत्री. बालपणाची सुगंध आठवण म्हणजे मैत्री. आयुष्याची ठेव म्हणजे मैत्री. न संपणारा आनंद, न संपणारी माया म्हणजे मैत्री. जीवाभावाचे नाते म्हणजे मैत्री. मनातील ओझे कमी करण्याचे ठिकाण म्हणजे मैत्री. जिथे मुखवट्यांची गर्दी नाही, जिथे खोटी नाती नाही, जिथे आहे फक्त शुद्ध निर्मळता, पवित्रता, हे नातं म्हणजे मैत्री. आता आपल्या शाळेमधले काही अनुभव जे मी अनुभवलेले आहेत मित्रांबद्दलचे, ते या मैत्रीच्या कवितेच्या निमित्तानं तुमच्यासमोर सादर करतो. की आपल्याला माहिती आहे, आपला मित्र श्रीकृष्ण हा अपंग आहे आणि तो सायकल घेऊन शाळेत यायचा. तर चढावर श्रीकृष्णाच्या सायकलला मागून दिलेला आधार म्हणजे मैत्री. मागच्या बाकावर म्हणजे शेवटच्या मागच्या बाकावर चंदूने केलेल्या कल्ल्याला मी म्हटले, मी केले असे म्हणणारा प्रवीण लासोडकर म्हणजे मैत्री. रामदास आजारी असताना डॉक्टर गोपालने दिलेला वैद्यकीय सल्ला, आपण सर्वांनी केलेली आर्थिक मदत, मानसिक आधार, ते म्हणजे मैत्री. आपला मित्र पेंटर प्रशांत इदोकाच्या मुलीला लक्ष्मण सरळ हाताने नेहमी मदत करायचा, ती मदत म्हणजे मैत्री. आपला मित्र प्रमोद धुळेवर एक हल्ला झाला होता, त्या हल्ल्यात आपण सर्वांनी दिलेला आधार, सर्वांनी दिलेली मदत, ती म्हणजे मैत्री. आपला रुपेश मित्र आहे, तो सुखदुःखात सर्वांना मदत करतो, तर रुपेशने केलेली मदत म्हणजे मैत्री. परिस्थिती वाईट असूनही मित्रांसाठी त्याचा टरबुजाचं वावर खुलं करून देतो, तो कैलास बोरवार म्हणजे मैत्री. आपल्या 10वीच्या बॅचचा एक ग्रुप तयार केलेला, व्हॉट्सअप ग्रुप, जो दीपक तायडेने केला, तो ग्रुप तयार करून केला, पण स्वतः कायम असतो ग्रुपवरून, तो दीपक म्हणजे मैत्री. सर्वांना भविष्याची ठेव व लाईफ इन्शुरन्सचे सल्ला देणारा प्रमोद भोपळे म्हणजे मैत्री. आपला मित्र श्रीकृष्ण जेव्हाही आपला दरवर्षी वारीवर भंडारा असतो आपल्या सर्वांचा, तर जेव्हा इकडच्या काठावरून तिकडच्या काठावर जायचं, तर श्रीकृष्णाला कसं न्यायचं, तर सर्व त्याला पाठीवर घेऊन जायचे, ते सर्व मित्र म्हणजे मैत्री. आपला मित्र प्रमोद धुळे नेहमी उलट वाचायचा. स्वा लिहिलं की त्याला तो वाच वाचायचा. ते गंमत करणारा मित्र म्हणजे मैत्री. दरवर्षी वारीवर भंडारा केलेला भंडारा म्हणजे मैत्री. आणि आजचे सहसंमेलन हे सुद्धा एक मैत्रीचंच उदाहरण आहे. त्यामुळे आपण मैत्री जपूया, वर्षातून एकदा का होईना एकत्र येऊया आणि मैत्रीला जिवंत ठेवूया. धन्यवाद. त्यानंतर मी